नमस्ते दोस्तों, कैसे हो तुम सभी लोग। तो अभी मैं जा रहा हूँ कॉलेज में। और भाई ये आपने इसके वजह ठंडी के वजह से ना क्या मेरे नाक से ना क्या ये शमून निकल रहा है। मतलब डोरे से पानी आ रहा है। जाने तो कोई बात नहीं, आता ही रहता है ये धुएं के नहीं है, ये धुआं ऐसे जाता है तो डोरे से पानी आता है। और भाई आज क्या कल क्या मजा यार, उनकी ट्रिप नहीं है और हमारी ट्रिप नहीं देख के गए यार। ऐसा गलत गलत है रे यार, ऐसा नहीं होना चाहिए, वही ना दोस्तों। अभी हम भी करने वाले ट्रिप का प्लान और हम भी जाने वाले हैं ट्रिप में। ये देखो दादाजी, आबा जी इधर चल रहे, ये देखो आबा जी चल रहे, चलने देते हैं इनको और अपन भी चलते हैं। अपन थोड़े से जल्दी जा रहे हैं। चलो जाता हूँ कॉलेज में। और भाई ये ठंडी बहुत ज़्यादा बढ़ गई है आजकल, तो बहुत ही ज़्यादा है ठंडी। और अपन आ चुके हैं स्मार्ट बाज़ार के पास, टूटा हुआ स्मार्ट बाज़ार, ये देख लो। तो दोस्तों अभी मैं जा रहा हूँ गाड़ी से, इसके गाड़ी से जा रहा हूँ और भाई क्या मज़ा आ रहा है। और भाई ठंडी भी बहुत लग रही है यार, क्या करूँ, ठंडी बहुत ज़्यादा लग रही है। और भाई क्या ठंडी इतनी लग रही है, थर थर का। ये देखो हंस हंस के सर आए, हट यार ठंडी इधर है। और भाई कुछ तो भी आँख में चला गया, अरे हट, अरे यार क्या करूँ ठंडी में, ये आँख में चला जाता है भाई। तो अभी मैं आ चुका हूँ कॉलेज में और भाई ये देख लो मेरे बाल कैसे हो चुके हैं। हवा की वजह से नहीं, मेरा बाल कैसे हो चुके हैं। और आज मैं अकेले आया हूँ यार, कल तो मैं डेट आया था और भाई उनकी ट्रिप जा रही थी, मतलब कल भी जल्दी बोल दो आप, ठीक है कोई बात नहीं। और आज मैं अकेला, आज फिर से मैं अकेला जल्दी आ चुका हूँ, क्योंकि शेर हमेशा अकेला जा रहा है इसलिए। अभी उधर एक ये गिर गया था, संडास गिर गई थी एक। पहले लाइट, यो गाइस लाइट। और भाई ऊन खाने के लिए जाना पड़ता है, वरना मेरी नहीं अभी तो। अपन का बेंच, पढ़ाई करनी पड़ेगी थोड़ी सी, क्योंकि आज टेस्ट है और हमारी बात लग सकती है, इसलिए पढ़ाई करनी पड़ेगी। और भाई कैमरा कुछ सेट ही नहीं हो रहा, थोड़ा सा ऊन खा लेता हूँ और बाद में पढ़ाई कर लेता हूँ, वरना मेरी बात लग जाएगी। तो अभी हो चुका है 3 पीरियड कंप्लीट। तो अभी मैंने का नीचे गया था सूर्य का क्या बोलते ऊन खाने के लिए, धूप खाने के लिए, यस ऊन खाने के लिए, ऊन खाने के लिए गया था। और तभी बेल बज गई थी और प्रेयर वेयर हो गई। और अभी अपन जा रहे हैं, अभी अपन है क्लास में, क्या करें। और भाई ये तो अपना ये कुछ गर्लफ्रेंड के साथ बातें कर रही है बहन का। तन्मय भाई को इज्जत दो, इज्जत इज्जत मुझको इज्जत, तन्मय भाई इज्जत दिए। तो अभी होगा कार्यक्रम, इधर देखो। कार्यक्रम रेडी होने वाला है, तो इसलिए अभी होगा कार्यक्रम और हमारी अब बात लगने वाली है, तो इसलिए छुट्टी के दिन भाई ऐसा करना पड़ता है हमें काम। तो चलो फिर कार्यक्रम में जाना पड़ेगा कैसे तो भी। चलो तो अभी हम जा रहे हैं कार्यक्रम में। अबे बैग नहीं लेने के, बैग लेने के, खत्म बैग लेने के। चल भाई नीचे चल, जल्दी चल। तो दोस्तों अभी हो जाएगा कार्यक्रम चालू। मैं तू भी है। क्या हुआ, देखेंगे कुछ नहीं होता। तो अभी होगा कार्यक्रम चालू, तो वाट लगने वाली, देखो। तो अभी हो रहा है भाई। आपल्या सर्वांना माहिती आहे की स्त्रियांकरता शिक्षणाची दारं जी आहेत ती
ती मोठी करून दिली असेल तर ती केवळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी. त्यांनी अनेक संघर्ष केला आणि त्या संघर्षाचा परिणाम म्हणून आपण बघतो आहे की महिलांना शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये संधी मिळाली आणि शिक्षणाच्या क्षेत्रात जी संधी आहे त्याचा उपयोग करून महिला ज्या आहेत त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला कार्यरत आपल्याला दिसत आहेत. त्या आम्ही सुद्धा महिला आहोत, तुमच्यापुढे आम्ही प्राध्यापिका म्हणून आहोत, अनेक क्षेत्रामध्ये महिला आहेत. तुम्ही आमच्या सोबत बसलेल्या ज्या सगळ्या विद्यार्थी त्या महिला वर्गाला सगळ्यांना आपल्याला जो लाभ मिळाला शिक्षणाचा कार्यक्रम चालू होने वाला है. सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच. त्यांनी जे पाऊल टाकलेलं होतं त्या काळामध्ये तर त्या पाऊल त्यांनी टाकलं. त्याच्यानंतर त्यांनी संघर्ष ठेवून आपण ही सती सावित्री समिती इथे स्थापन केलेली आहे आणि आजच्या कार्यक्रमामध्ये त्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याकरिता मी प्राध्यापक कुंचे मॅडम आता इथे निमंत्रित करते. गुड मॉर्निंग. आदरणीय मंच, सती सावित्री समिती ही महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी शाळांमध्ये स्थापन केलेली एक समिती आहे, जी बाल हक्क संरक्षण आणि लिंग समानतेला प्रोत्साहन देते, ज्यामध्ये समुपदेशन, स्वसंरक्षण, प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती योजनांची माहिती देणे यासारख्या कामांचा समावेश आहे, ज्यामुळे एक सुरक्षित आणि पोषक शैक्षणिक वातावरण निर्माण होते. आता या समितीची उद्दिष्टे काय काय आहेत? सुरक्षितता आणि संरक्षण, बाल हक्कांचे संरक्षण, समुपदेशन आणि सहाय्य आणि शैक्षणिक प्रोत्साहन. आता याची मुख्य कार्य काय काय असणार या समितीची? तर मुलींना सुरक्षित आणि बालस्नेही वातावरण देणे, स्वसंरक्षण प्रशिक्षण, बाल हक्क आणि चाइल्ड हेल्पलाईन नंबर दॅट इज 1098 हा त्यांच्याकरता त्यांना सांगणे. आता या ही समिती स्थापन करण्याचं महत्त्व का बरं आहे? तर कोविड ज्यावेळेला येऊन गेला त्याच्यानंतर जे मुलांमध्ये जे मानसिक बदल घडले आणि जे बरेच बदल घडले आहे त्याच्यामुळे ही समिती प्रत्येक शाळेमध्ये स्थापन करणं अनिवार्य झालेलं आहे. तर याबद्दल आपल्याला विशेष माहिती देण्यासाठी आपण प्रमुख पाहुण्यांना इथे आमंत्रित केलं आहे. योगा सॉन्ग देखो सगळे शिक्षकगण आहे आणि पोलीस वर्ग आहे, आवाज नहीं आ रहा है ज़्यादा. उपस्थित सुरुवात करते मी आता गाण्याला. रंजल्या या गांजल्याची, रंजल्या या गांजल्याची सावित्रीबाई होती, रंजल्या या गांजल्याची सावित्रीबाई होती, साक्षात आई होती, साक्षात आई होती. पहिली मुलींची शाळा, पहिली शिक्षिका ती, पहिली मुलींची शाळा, पहिली शिक्षिका ती, चांडाळ चौकटीला झाली नाही कधी ती. गुड टच म्हणजे काय आणि बॅड टच म्हणजे काय? आईने आपल्याला स्पर्श करतात, आई आपल्याला स्पर्श करतात तेव्हा तुम्हाला कसं वाटते? म्हणजे ते गुड असते की बॅड असते? आणि परत आपल्याला आता याच्यामध्ये महिलांबद्दल मुलींबद्दल लैंगिक अत्याचार काही अशा मोबाईलमुळे किंवा कशामुळे तरी आपल्याला हा म्हणजे अनैतिक प्रकार हा घडत आहे. याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि काय करायला पाहिजे? ठीक आहे, आपण मोबाईल बघतोच ना, बरोबर? मोबाईलमध्ये काही चांगल्या गोष्टी पण असतात आणि वाईट गोष्टी पण असतात. पण आपण काय करायला पाहिजे? वाईट घ्यायला पाहिजे की म्हणजे चांगल्या घ्यायच्या की वाईट घ्यायच्या? मग आता त्याच्यातून काय आपण शिकलं पाहिजे? आणि गुड आता हे अजून आमची एक लेडीज असते तर मी तुम्हाला गुड टच आणि बॅड टच बद्दल पण असं म्हणजे करून दाखवलं असतं. तसे एक मुलगी आली तरी मी त्यांना सांगू शकते गुड काय असते आणि बॅड काय असते. ये भाई आपके लिए दोस्तों लेडीज लोग. याच्या आधी पण गुड टच आणि बॅड टच बद्दल आम्ही इथे पोलीस सारथी हे उपकेंद्र आम्ही केलेलं होतं. इथे पोलीस सारथीबाबत भाई अच्छे से दिख नहीं रहा है, जाने तो कोई बात नहीं. आहे का इथे? त्याच्याबद्दल तुम्हाला जर कधी काही वाटलं असं की बा आता हे काही म्हणजे आता मुलीची चूक असते किंवा मुलाची
मुली किंवा मुलांची पण चूक असते असं नसते, पण काही तुम्हाला जर वाटत आहे की ह्या व्यक्तीबद्दल, ह्या मुलाबद्दल किंवा मुलीबद्दल यांनी पण तक्रार टाकायची त्याच्यामध्ये की तुमच्या काय अडचणी आहे त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी आम्ही मग हप्त्यातून एकदा येतो आणि ती पेटी खोलून बघतो त्याच्यात किती तक्रारी आहे आणि ते कशा कशा बाबत आहे. ते तक्रारी खोलून आपण इथल्या प्रिन्सिपल मॅडम जे सर असतात त्यांना सांगू आणि त्याच्यात काय आपल्याला करता येईल त्याच्याबद्दल पण आम्ही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ. याच्यासाठी ती तक्रार पेटी आहे. आजपर्यंत टाकल्या का कोणी तिथे तक्रार पेटीमध्ये असं काही कंप्लेंट टाकली आहे का? आता घडून मला वाटते 4-5 वर्ष झालेली आहे ती पेटी लावलेली आहे. झाला आहे ना पोलीस हाती आमचे रेड्डी साहेब होते SP, त्यांनी हा उपक्रम उभारला होता. त्या काळात आम्ही प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक आश्रमामध्ये आम्ही त्या पेट्या लावलेल्या आहेत तिथे की जेणेकरून कोणत्या मुली नाही सांगू शकतो. अच्छा ना, हिच्या समोर जसा स्पर्श करेल तर त्याच्याबद्दल तुम्ही मला सांगायचं ते गुड आहे की बॅड आहे. ठीक आहे, त्याच्यात हसण्यासारखं नाही आहे. आईने स्पर्श केला तर आपल्याला त्याच्याबद्दल काय नाही वाटणार, पण एखादा अनोळखी व्यक्ती म्हणा कोणते असं वाटते की नाही तो आपला जवळचाच असतो असं नसतो किंवा जवळचेही राहून कधी ते चांगलेच असतात तरी पण असं नसते. ठीक आहे, आता बघा हिला मी असा स्पर्श केला, हा काय गुड आहे की बॅड आहे? असा स्पर्श केला गुड आहे की बॅड आहे? नाही. असं अनोळखी व्यक्ती किंवा कोणी असं गालाला टच करणं किंवा असं आपण हे करणं हे गुड आहे, पण असं हे करणं हे बॅड आहे. हे गुड आहे की बॅड? हे गुड आहे की बॅड? याला असं हातात पकडून आपण इथं लाड करतो किंवा काही करतो, हे गुड आहे की बॅड? मला पण समजत नाही. आता तिला स्वतःला जाणवत आहे की तुला मी गुड आहे की बॅड आहे? हे गुड आहे की बॅड आहे? हे बॅड आहे आणि हे गुड आहे का? असे स्पर्श जाणवणं हे आपल्याला आई ही लाड करेल ते गुड आहे, पण अनोळखी व्यक्ती जेव्हा आपल्याला स्पर्श करेल तो स्पर्शच आपल्याला जाणवतो की हे गुड आहे की बॅड आहे. याच्याबाबत आम्ही 112 डायलवर तुम्ही कॉल करू शकता. तुम्हाला जर काही वाटत आहे की ही चुकीचं आपल्यासोबत घडत आहे किंवा रस्त्याने जाताना कोणी आपल्याला पाठलाग करत आहे किंवा काही करण्याच्या याच्यात असेल तेव्हा आपण 112 डायलला कॉल करायचा. त्याच्यावर कॉल केला की आमच्याकडचे कर्मचारी जे आहेत ते तुरंत त्या जागेवर पोहोचतात. ठीक आहे, आणि मोबाईल जेव्हा आपण वापरतो, आई वडील आपल्याला मोबाईल देतात कशासाठी की आपल्याला अजून काही अभ्यास करण्याची परिस्थिती नसते की आपण ट्युशन लावू शकू आपल्या मुलींना किंवा काही करू शकू. त्यावेळेस आपण मोबाईल घेतो, पण त्याचा आपण चांगल्या प्रकारे वापर केलेला पाहिजे. आई आपल्याला जर रागवत असेल की का गं हे बघत आहे का, असं होते. माझ्या मुलीसोबत पण होते, कारण माझी मुलगी अभ्यास कमी करते, जास्त हे कार्टून हे ते पाहिजे, पण त्या कार्टूनमध्ये पण याच्या कार्टूनच्या मनात ते एक वेगळी चॅट टाकून देतात. त्याच्याने मुलांना त्याचा वाईट परिणाम होतो. मग जेव्हा आपल्या आई वडील आपल्याला रागवतात ना, त्याचं ते वाईट नाही म्हणायचं आणि ज्या कामासाठी आपल्याला मोबाईल दिलेला आहे आपण तेच उपयोग केलेला पाहिजे. प्रत्येक शैलीला कोणाची परिस्थिती नसतात की ते ट्युशन. सखी सावित्री समिती या अनुषंगानं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. नुकतीच आपण सावित्रीबाई फुले जयंती साजरी केली. त्यानिमित्त मी त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करतो. तर मित्रांनो, नुकतंच मॅडम आपल्याला काही गोष्टी सांगत होत्या सुरक्षेबद्दल. तर बरेच विद्यार्थी हसत होते, पण त्यात हसण्यासारखं नाही. आजच्या सुरक्षितता ही आजच्या काळाची गरज झालेली आहे. गुन्हेगारी वाढत आहे, विशेष करून महिला व बालकांच्या बाबतीत. तर आपण सगळे 10वी-12वीचे विद्यार्थी आहात, आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात. तर आपण सजग राहून स्वतःविषयी आणि समाजाप्रती पण सजग राहिलं पाहिजे. आणि असा काही दुर्व्यवहार कुठं दिसून आला त्याबद्दल पोलीस स्टेशन किंवा आपल्या शाळेतील शिक्षक यांच्याकडे तक्रार केली पाहिजे, तक्रार सांगितली पाहिजे. तर या व्यतिरिक्त मित्रांनो,
2 जानेवारी 1962 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली. त्यानिमित्त 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. त्यावेळचे तत्कालीन पंतप्रधान माननीय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला. तो दिवस आपण पोलीस वर्धापन दिन म्हणून साजरा करतो. हो गया. आणि तो दोस्तों अभी मैं आ चुका घर में, ये देखो घर में आ चुका हूँ. पूरे 2 घंटा मतलब 2 तास होने का वो कार्यक्रम चल रहा था, तो इसलिए मैं घर में आया हूँ, खाना वाना खा लिया है और अब मैं सो रहा हूँ. सो नहीं, कल के पेपर था, अभ्यास करूँगा अब थोड़े दिन में. और भाई अभी मैं अपनी बहन को छोड़ना पड़ेगा और क्या करूँ उसको समझ में नहीं आ रहा है. उफ, रहने दो. चलो फिर मैं इधर चेंज कर लेता हूँ अपना फोन. भाई बहुत लंबा गया है, पता नहीं क्या होगा कि नहीं. तो आज के लिए इतना ही है, मिलते हैं अगली वीडियो में, तब तक के लिए गुड बाय.